पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या न्हावा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेचा आढावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी घेतला। पाणी पुरवठ्यामध्ये येणाऱ्या त्रुटीची भरपाई करून नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी योजनेचे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सूचित केले। पनवेल महापालिकेत झालेल्या या बैठकीला प्रांताधिकारी पवन चांडक, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता रमेश वायदंडे, श्री वेंगुर्लेकर, MSRDCचे श्री करंजकर, उपायुक्त गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन गाडगे, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे उपस्थित होते। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सूक्ष्म स्तरावर पाठपुरावा केला असून त्यांच्या प्रयत्नांबाबत यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले। योजनेच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कंत्राटदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पूर्ण सहकार्य करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले। या योजनेचे काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांच्या समन्वय सुनिश्चित करण्यात आला। योजनेच्या वेळेत अंमलबजावणीसाठी उपस्थित अधिकारी आणि कंत्राटदारांनी पूर्ण बांधिलकी दर्शवली।